पद्मशाली शिक्षण संस्थेवर अखेर एक हाती सत्ता मिळवण्यात संस्थेचे सर्वेसर्वा दशरथ गोप हे चौथ्यांदा यशस्वी ठरले आहेत। रविवारी झालेल्या विश्वस्त मंडळांच्या निवडणुकीत सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व 25 उमेदवार विजयी झाले असून मंडळांच्या 25 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते। सत्ताधारकांच्या विरोधात केवळ 6 उमेदवार होते, त्यापैकी 3 जणांनी सत्ताधारी पॅनलला पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी एकतर्फी ठरली होती। अखेर रविवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पॅनलनं निर्विवाद यश संपादन केलंय। रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 या वेळेत कुचन प्रशालेतील 4 केंद्रांवरती हे मतदान झालं। मतदानानंतर लगेचच संस्थेच्या पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला। सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी GP कदम यांनी दिली। या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांना 606 मतं पडली। विजयी झालेल्या अन्य उमेदवारांना मिळालेली मतं पुढील प्रमाणे आहेत। प्राध्यापक श्रीनिवास कोंडी 615, नागनाथ गंजी 604, दिनेश यन्नम 597, विजय गुल्लापल्ली 601, श्रीधर चिट्ट्याल 599, अशोक चिलका 603, संगीता इंदापुरे 606, व्यंकटेश आकेल 601, पांडुरंग दिड्डी 604, मल्लिकार्जुन सरगम 577, रमेश बोद्दुल 599, प्रभाकर अरकाल 601, श्रीनिवास क्यातम 613, गोवर्धन कमटम 612, श्रीनिवास गड्डम 598, श्रीनिवास क्यातम 613, गोवर्धन कमटम 612, श्रीनिवास गड्डम 598, रामदास इप्पाकायन 602, दत्तात्रय यन्नम 587, नागनाथ श्रीरामदास 577, मधुकर कट्टा 604, हरीश कोंडा 596, गणेश गुच्चा 601, नरेश श्रीराम 595, श्रीनिवास जो 586, अंबादास गज्जम 594, विरोधी गटातील अजय अन्नलदास, दयानंद कोंडाबत्तींनी, बालाजी जक्का यांनी सत्ताधारी उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्यांना काही मतं मिळाली आहे। अन्नलदास यांना 40, कोंडाबत्तींनी यांना 36, जक्का यांना 31 अशी मतं पडली असून अन्य उमेदवार उमेश आडम यांना 90, गोवर्धन बोडा यांना 35 आणि नागबाबू कुडक्याल यांना 47 मतं पडली आहेत।